जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है। शबीना अदीब यांचा हा शेर नव्याने मंत्री झालेल्या संजय शिरसाटांसाठी तंतोतंत लागू पडतोय। 6 महिन्यांपूर्वी संजय शिरसाटांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिरसाटांचा स्वॅगच बदलला। या 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे आरोप आता शिरसाटांवर होत आहेत। आता या सर्व आरोपांमुळे शिरसाट बॅकफूटवर आलेत। त्यातच आता एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केलेत। त्यामुळे शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता हे प्रकरण काय वळण घेईल, नेमके जलील यांचे आरोप काय, याचा अंत शिरसाटांच्या राजीनाम्याने होईल का, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी सागर, तुम्ही पाहताय प्युअर राजकारण। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सध्या अनेक आरोपांनी घेरले गेलेत। आधी मुलाच्या वैयक्तिक प्रकरणावरून तर नंतर वीट्स हॉटेल खरेदीच्या प्रकरणावरून शिरसाट विरोधकांच्या टार्गेटवर होते। हे सगळं कमीच होतं की काय, तर संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केलेत। यामुळे संजय शिरसाट प्रचंड अस्वस्थ झालेले दिसत आहेत। जलील यांनी लावलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य आढळून आलं तर शिरसाटांना याचा मोठा फटका बसू शकतो। कदाचित त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागू शकतो। आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेईल, नेमके जलील यांचे आरोप काय, याचा अंत थेट शिरसाटांच्या राजीनाम्याने होईल का, जाणून घेण्यासाठी प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या।